नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि फक्त 8वा हप्ता नव्हे तर 9वा देखील हप्ता जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। तर अशा पद्धतीने साधारणतः 3 हप्त्यांचे किती तर 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तसेच अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता कर्जमाफीची देखील घोषणा झाली आहे। साधारणतः 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये सध्या अशी देखील चर्चा सुरू आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे। तसेच काही बातम्यांमध्ये म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 महिन्यांपासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु साधारणतः 4 ते 5 महिने झालं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला फारच या ठिकाणी विलंब झालेला आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता, तारीख ठरली, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दिवशी येणार 6,000 रुपये, वाचा मोठी अपडेट। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की 6,000 रुपये नेमके कसे जमा होणार, कशा पद्धतीने आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तर बघा, आता एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला फारच या ठिकाणी विलंब झाला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र येणार असल्याची बातमी समोर आली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे एकूण 2 हप्ते, कोणते 2 हप्ते तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। त्यानंतर पीएम किसान योजनेचा आता 22वा हप्ता जमा होणार आहे। 22व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये। म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 आणि पीएम किसान योजनेचा 1 हप्ता जमा होणार। म्हणजेच की 2 योजनांचे साधारणतः 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि या 3 हप्त्यांचे किती तर एकूण 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। पुन्हा एकदा सांगतो, बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे झाले 4,000 रुपये आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे झाले 2,000 रुपये। म्हणजेच की एकूण 3 हप्त्यांचे 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे। आता नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी समोर आली आहे आणि लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, राज्यातील शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर तब्बल 6,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर, शेतकऱ्यांना मिळणार 6,000 रुपये। पीएम किसान आणि नमो शेतकरी या 2 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता हे पैसे जमा होणार हे तर समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार
हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती किंवा तुम्ही यूट्यूबवरती बघतच असाल की काही आपल्याला खोट्या बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज हप्ता जमा होणार, काल हप्ता जमा झाला, आज हप्ता जमा झाला, म्हणजेच की चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि या अधिवेशनामध्ये राज्याचे जे कृषी मंत्री आहेत म्हणजेच की दत्तात्रय भरणे मामा यांनी देखील नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली होती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची आता काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8वा आणि 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता पैसे नेमके कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। याच सोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखीन एक गुड न्यूज मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत आणि या दोन योजनांचे म्हणजेच की केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना, तर या दोन योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 6,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। स्क्रीनवरती बघू शकता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 6,000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता केंद्र सरकार पीएम किसान योजना राबवत आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 6,000 रुपये दिले जातात। प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। आता शेतकरी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत आहेत। आता पीएम किसान योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 21 हप्ते जमा झाले आहेत। पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः 18 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता। त्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता आणि लगेच या ठिकाणी 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। आता पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। या योजनेचे 2 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। त्यामुळे आता यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता हा एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच की 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे किती तर एकूण 4,000 रुपये मिळतील आणि त्यात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील जमा होतील। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। आता 6,000 रुपये जमा होणार हे तर प्रत्येक शेतकऱ्याला समजलं, परंतु या हप्त्यांच्या लाभासाठी, या 3 हप्त्यांच्या एकूण 6,000 रुपयांच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल
की या हप्त्यांच्या लाभासाठी आम्हाला कोणती कामे करावी लागणार. तर शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये आणि या ठिकाणी म्हणजेच की तुमचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी म्हणजेच की फास्ट आणि लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील e-KYC केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज e-KYC करून घ्या, कारण की e-KYC केली असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्या. तर या 3 बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या 3 बाबींची पूर्तता केली असेल, ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे पूर्ण केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये जमा होतील, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची e-KYC नसेल, तुम्ही e-KYC केली नसेल तर तुम्हाला e-KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. आणि तुम्ही ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, म्हणजेच की फार्मर ID काढलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फार्मर ID काढून घ्यायचं आहे. कारण की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी हे 3 कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या. बघा, आता सरकारला काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असेल किंवा उशीर झाला असेल तरी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. खरं तर अजितदादा यांनी अर्थसंकल्प सादर केला असता, कारण की राज्याचे जे अर्थमंत्री होते ते अजितदादा होते, परंतु अजितदादा यांचं निधन झालं, तुम्हाला देखील माहीतच असेल. आणि अजितदादा यांच्या निधनानंतर मग जे अर्थमंत्री पद होतं ते मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी 6 मार्च या दिवशी, म्हणजेच की आता या ठिकाणी 6 मार्च म्हणजेच की आता नुकताच या ठिकाणी अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना देखील म्हणजेच की शेतकऱ्यांना कसं या ठिकाणी म्हणजेच की सक्षम करण्यामध्ये, स्वावलंबी बनवण्यामध्ये, तर या उद्देशाने म्हणजेच की शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचे काही निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरकारने कर्जमाफीचा देखील या ठिकाणी निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी देखील तुमच्याकडे फार्मर ID असणे आवश्यक आहे, तुमची e-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या. तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून साधारणतः याच मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की या 3 हप्त्यांचे किती, तर एकूण 6,000 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत. किती, तर 3 हप्त्यांचे 6,000 रुपये आता जमा होणार, हे तर आपल्याला समजलं आहे. परंतु हे जे 6,000 रुपये जमा होणार आहेत हे नेमके कधीपर्यंत जमा होणार, तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता लवकर हप्ता देण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये आलं असलं तरी सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नाही. परंतु एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला, सर्व शासकीय प्रक्रिया जर लक्षात घेता तर साधारणतः 15 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सर्व हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, अतिशय महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.